नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. जुईली आज या कलेश्वराच्या कोंडीवर एकटीच आली होती. तिच्या टोपलीत धुनी होती आणि आज ती या कोंडीवर मानाला वाटेल तितका वेळ राहणार होती. गावच्या सीमेवरील या नदीला जे लहान मोठे अनेक डोह होते, त्यातील कलेश्वराची कोंड या नावाचा हा डोह तिच्या मामीची अतिशय आवडती जागा होती. 15 दिवसांपूर्वी मामीने तिला या कोंडीवर प्रथम आणले होते. मामीने या कोंडीवर एक खास जागा शोधून काढली होती. कपडे धुवायला, आंघोळ करायला या जागेसारखी एकांतातील दुसरी जागा कुठेच नव्हती. 3 बाजूनी उंच खडक, चौथ्या बाजूला गच्च लव्हाळी ने पुरुषभर उंच माजलेली शेरणी ही रान वनस्पती. त्यातून बारीक बारीक पाथरीवर पाय देत लपत-छपत एकदा या खडकाआड पोचले की बाहेरच्या जगाला कोणाचा पत्ता लागत नसे. मामीची ही एकांतातील जागा जुईलीलाही फार आवडली होती. शिवाय पलीकडच्या काठावरील कलेश्वराच्या देवळाची गर्द देवराई, उंच दरडीवरून पाण्यात डोकावणाऱ्या केगदी, त्यात दरवळणारे पिवळे जर्द केगदीचे होते. डोहावर तरंगणारा एखादा निळा, रुपेरी खंड्या याशिवाय तिथे कसलीच जागमाग नसायची. परक्या पुरुष माणसाचा तर तिथे वास वाराही येत नव्हता. पंधरवड्यापूर्वीची आठवण जुईलीच्या मनात ताजी होती. मामी म्हणाली होती, जुईल्या, माका नाव घालशीत कलेश्वराच्या कोंडीर? खरे तर मामी पहाटेच घरापाठीमागील केळीच्या परड्यात पाथरीवर बसून अर्धपिक्या उजेडातच घाईघाईने न्हाली होती. जुईलीनेच तिला पाणी तापवून चौथ्या दिवशीची अंघोळ घातली होती. जुईलीने विचारले होते, मामी, सकाळी एकदा न्हालच ना गे? गो, त्या कोंडीवर गेल्यावर पुन्हा न्हायनासा वाटता, तुका पण वाटत. आणि कलेश्वराच्या डोहावरील ती खडकात कोरलेली विलक्षण एकांत जागा पाहताच मामीबरोबर आपणही कपडे उतरवावे असा मोह तिला झाला होता. खरे म्हणजे मामीलाही ती अशी अंघोळ पहिल्यांदाच घालीत होती. खडकातील त्या नितळ पाथरीसारख्या जागेवर मामी पाण्यात पाय सोडून बसली होती आणि एक एक वस्त्र हलक्या हाताने उतरवीत होती. मामीच्या चोळीची गाठ सुटताच तिची नितळ पाठ आणि सकाळच्या किरणात विलक्षण उत्फुल्ल वाटणारे असोले असे स्तन पाहून जुईलीचे डोळे दिपून गेले. मामीचे सारे शरीरच एखाद्या रक्तचंदनी मूर्तीचे असावे तसे घाटदार आणि वळणदार होते. जुईली डोळ्यांची पापणी न मालवता पाहत होती. मामी हसून म्हणाली होती, गो खुळ्या, बघतोस काय एखाद्या बापयासारखा? आणि जुईली अतिशय लाजली होती. मामीने फडक्यात गुंडाळून अपूर्वाईने आणलेली ती साबणाची हस्तीदंती वडी हलक्या हाताने वरचा चुरचुरीत पांढरा कागद सोडून जुईलीच्या हाती दिली होती. जुईलीने ओळखले होते. त्या दिवशी बसाप्पाने बाजाराच्या पिशवीत इतर जिन्नसांच्या बरोबर ती साबूची वडी कोंबली होती. चंदनाचो साबू असा यो, अख्ख्या गावात कोण लाईत नाही, बामणाची निर्मला सुद्धा नाही. मामीने फुलासारखी हुंगत ती वडी जुईलीच्या हाती दिली. त्या सुवासासरशी जुईलीच्या अंगावर रोमांच उठले. ते उंच काळे कबरे खडक, तो गडद एकांत, आजूबाजूचे नितळ खोल पाणी, मामीची किरणात चमकणारी उघडी तांबूस सावळी पाठ आणि तो चंदनी सुवास. आपल्याला वेड लागेल असे जुईलीला वाटले आणि दुसऱ्याच क्षणी तिची बोटे मामीच्या पाठीवर, अंगावर फिरू लागली. मामी ओंजळीने पाणी अंगावर घेऊ लागली. मामीला अंघोळ घालताना जुईलीलाही सुखाच्या अणावर शिरशिऱ्या जाणवत होत्या. तो सारा प्रसंग आताही जुईलीच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि ती अंगोपांगी मोहरली. तिने खडकावर हात ठेवून चोहीकडे पाहिले. सारा अथांग एकांतच एकांत. कलेश्वराची राई स्तब्ध होती. तिचे हिरवट काळसर प्रतिबिंब डोहात स्थिर होते. केतकीचे वन तटस्थ होते. त्यात फुललेल्या एखाद्या चुकार केवड्याचा मंद दरवळ अस्पष्टसा जाणवत होता. खडक निश्चल होते. पाणी शांत होते. जुईलीने धुण्याची टोपली बाजूला ठेवली होती. आधी धुनी धुवावी की आधी पाण्यात उतरावे? तिने घाईघाईने धुनी धुवून घेतली. घट्ट पिळे टोपलीत टाकले आणि ती असोशीने खडकावर ओणवली. तिचे मोकळे लांब सडक केस तोंडावर आले.
केसात दडलेल्या चेहऱ्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसू लागले. बसाप्पाच्या दुकानातल्या आरशात दिसले त्याहून सुंदर आपले रूप या डोहाच्या आरशात दिसते आहे असे तिला वाटले. तंद्री लागल्यासारखी ती काही काळ तिकडे पाहत राहिली आणि मग तिने निश्चिंत मनाने कपडे उतरवायला सुरुवात केली. आज तिच्यापाशीही सुरेख सुवासिक साबणाची वडी होती. जाहिरातीत तिने कित्येकदा पाहिलेला लक्स साबण मामीच्या चंदनी साबणापेक्षा सरस. तिने आपल्या अनावृत्त देहाकडे प्रथमच पाहावं तसे पाहिले नि तुडुंब मनाने ती हलकेच पाण्यात उतरली. भीमाने उगाचच इकडे तिकडे पाहिल्यासारखे केले नि ती बसाप्पाच्या दुकानाच्या मागील दाराकडे जाणाऱ्या बोळकंडीत शिरली. हलकेच फळी लोटून आत शिरली. तिच्या काकणांचा नाद चौरंगावर बसलेल्या बसाप्पाने नेमका पकडला नि तो तागडीला झोका देऊन तसाच उठला. भीमा भिंतीला ओठंगून नेहमीसारखी उभी होती. बसाप्पा आल्या आल्याच उतावीळपणे तिच्या अंगाला झोंबू लागला. भीमा निमूटपणे उठली नि तिने पाठीमागची फळी नीट लावली. बसाप्पाने तिला जवळ घेतले. गेले 15 दिवस वाट बघते, होतच खय. भीमा काही बोलली नाही. बसाप्पा जे करीत होता ते ती त्याला मुकाट्याने करू देत होती. भिंतीवरचा आरसा सारे न्याहाळीत होता. गेली कितीतरी वर्ष जे चालले होते तेच पुन्हा पुन्हा तो पाहत होता. जराशाने बसाप्पा म्हणाला, बाहेर दुकानात कोण नाही हा, गिरायका खोळंबली असतील. मी जातय. तुका जिन्नस काय काय होय? माका काय नको. रागावलंस? रागावून सांगतलंय कोणाक मी ऐकतला कोण? मी काय तुमची हक्काची लग्नाची बायल असाय? असा कित्या म्हणतस आज? भीमाने अद्याप पदर सावरला नव्हता. वस्त्रे आवरली नव्हती. तिच्या कपाळावरचे विस्कटलेले कुंकू समोरच्या आरशात जास्वंदीच्या फुलाची पाकळी तुटावी तसे दिसत होते. नेहमी ती बसाप्पा बाहेर गेला म्हणजे निवांतपणे त्या आरशासमोर उभी राहून कपडे करायची. मुख कोपऱ्यातल्या मोरीत तोंड धुवून कुंकू पावडर सारे व्यवस्थित लावायची. तिचा हा सरंजाम बसाप्पाने सुरुवातीपासूनच शेजारच्या फडताळात जमवून ठेवलेला होता. पण आज भीमा उद्ध्वस्त अशी उभी होती. जणू बसाप्पाने तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध बळजोरी केली होती. तिचे पातळ ओठ थरथरत होते, जणू काही मुळापासून गदगदत होती. मग धीर एकवटून तिने विचारले, तुम्ही ते दिवशी माझ्या भाचयेचो हात धरलास? जुईल्याचो? बसाप्पा या अनपेक्षित प्रश्नाने गोंधळला. त्याने अभावितपणे समोरच्या आरशात पाहिले. तिथेही भीमाचाच चेहरा उत्तर मागत त्याच्याकडे रोखून पाहत होता. तो कसाबसा बोलला, कोण म्हणता? मी म्हणतोय. बायल माणसाक एकीची नजर दुसरेक बरोबर समजता. आपूनच कोणी कोणाक सांगायचा लागत नाही. बसाप्पा बोले ना, ह्या तुमका शोभला? तुमच्या लेकीसारख्या पोहारता अजान खुळा गावला मतन तेचो असो गैरफायदो घ्यायचो. ते का वासाचो साबूननी पावडरचा डोबो देऊन? निदान माझी तरी लाज. भीमाने थोडा दम घेतला. डोळ्यात जमू पाहणारी आसवे पालथ्या मोठीने पुसलीने आवेगाने पुढे बोलू लागली. गेली 10-12 वर्षे मी तुमका जसो काय लग्नाचो घोव समजान यार केले कित्यासाठी? माका या बाजारपेठेतले बामण निवाने दुकानदार मी मनांता देवक तयार होते, पण मी डोळं वर करून कोणाकडे बघूच नाही. गो दुबळो गावलो मनानी पापा मी करते असा तुमका वाटला. त्याच्या नावाचा कुकू निषेध तुमची असा. या पाप मी कित्यासाठी करते इतकी वर्षा? माझो ह्यो ध्येय माका आवरत नाही ह्या खरा, पण माका वाटला तुम्ही बाकीच्या बापयांसारखे नाही. माझ्याशी इमानान वागशात. मी तुमका इमान दिले, पण तुम्ही माका इमान देऊक नाही. तुम्ही माझो गळू कापलास, एवढ्याशा पोराक नादाक लावलास. भीमा स्फुंदून रडू लागली. त्या एकांत खोलीत तिचे मुके रडणे खूपच बोलू लागले. बसाप्पा हलका नरम होऊन गेला. भीमाची समजूत कशी काढायची हे त्याला कळेना. जुईलीबद्दल त्याच्या मनात कपट उभे राहिले. ही गोष्ट खरीच होती, पण त्याने तिला नासवले नव्हते. वावगे काही अजून तरी केले नव्हते, पण त्याचे वागणे चुकीचे झाले होते आणि भीमाला ते अप्रूप समजले होते. उगी माझी चुकी झाली. पुन्हा असो नाही मी वागणार. माका भूल पडली. एक वेळ माका माफी कर. भीमाने डोळे पुसले. नेहमीसारखी आरशासमोर उभी न राहता ती कपडे सारखे करू लागली.
बसप्पा हळूच बाहेर गेला. जराशाने नेहमीसारखे पिशवीत किराणा मालाचे जिन्नस घेऊन पुन्हा आत आला. तोवर भीमा मागील दाराची फळी उघडून निघून गेली होती. नेहमीसारखी जिन्नसांनी भरलेली पिशवी न घेताच. भीमा जानवलीची वाट चालत होती, उदास मनाने. तिला चालता चालता सारे आठवत होते. जुईली प्रथम बाजारात सारी जाऊन सारी कामे व्यवस्थित पार पडून आली हे पाहताच भीमाला मोठा आधार मिळाल्यासारखं वाटलं होतं. आता आठवड्यातून 2दा बाजारात तिला जाण्याची गरज नव्हती. विक्री करायच्या वस्तू जुईली हाती बाजारात पाठवल्या की झाले. ती व्यवहार नीटनेटका करून पैसे घरी घेऊन आली असती. बसप्पाकडे अधूनमधून स्वतः गेले की झाले, असा विचार मनाशी योजून भीमाने त्या दिवशी जुईलीला बाजारात पाठवले होते. आठवड्याचा मंगळवारचा बाजार होता. बाजारात विकण्यासाठी बऱ्याच वस्तू घरात साठल्या होत्या. कोंबड्याची कवटेच 10-20 साठली होती. सुरणाचे कांदे आणि कणग्या सीतारामने काढून ठेवल्या होत्या. तवशी पिकवून तयार झाली होती. झालेच तर सीतारामच्या दम्याचे औषधही आप्पाशास्त्र्यांकडून आणायचे होते. सीताराम कधीच कणकवलीला गेला नव्हता. मारुतीची एक घाटी चढेपर्यंत त्याचा जीव वर खाली व्हायचा. घर सोडून तो कुठेच कधी गेलेला नव्हता. भीमा म्हणाली, जुईल्या, जाशीत गो आज पुन्हा बाजारात? हां, जाईन तर काय झाला? भीमाला प्रथम नवल वाटले होते. मॅट्रिक पास झालेली ही शिकलेली मुलगी कुळवाडणी सारखी बाजारात जायला कशी तयार होईल? पण जुईली तयार झाली होती. भीमाला तिने तत्परतेने दिलेला होकार आवडला नव्हता. गेल्या खेपेला जुईली कणकवलीला बसप्पासाठी खरवस घेऊन गेली होती. त्यावेळेला नेमके काय घडले ते तिला सविस्तर कळले नव्हते. पण जुईलीच्या बरोबर गेलेल्या भागीरथीने तिला जे सांगितले त्यावरून तिने अंदाज बांधला होता. त्यानंतरही एकदा जुईली बाजारात जाऊन आली होती. त्यावेळी तिने आणलेल्या त्या फॅशनबाज वस्तू, लक्स साबण, गुलाबी पावडर आणि नखाला लावायचा चकचकीत लाल रंग हे सारे तिने बसप्पाकडून मिळवले असावे याची तिला खात्री होती. भागीरथी जणू पाळत ठेवल्यासारखी जुईलीच्या बाबतीत वागत होती. त्या दिवशी पुन्हा भागीरथीचं जुईलीबरोबर बाजारात जाताना जोडीला आली. जुईली बाजारात शिरली आणि थेट बसप्पाच्या दुकानासमोर जाऊन उभी राहिली. बसप्पाने तिला हसून आत बोलावले. जुईली शिकवल्यासारखी आत शिरली. पाठोपाठ समोरचे गिराईक सोडून बसप्पा आत गेला. ते भागीरथीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते आणि जसेच्या तसे भीमाला येऊन सांगितले होते. बसप्पा बायकांच्या बाबतीत कसा वागेल याची तिला कल्पना होती. तिने अणमान धपक्यानेच त्याच्याशी जुईलीबद्दल बोलणे काढले होते आणि बसप्पाने अचूक कबुली दिली होती. भीमाला बसप्पाच्या बेईमानीचे वाटले नाही एवढे दुःख जुईलीच्या वागण्याचे झाले. दुःखाने आणि संतापाने तिचा जीव थरथरत होता. एवढीशी अंड्यातून नुकती बाहेर आलेली पोर बसप्पासारख्या जाणत्या सवरत्याला नादी लावते म्हणजे केवढी शहामत. प्रत्यक्ष मामीच्या वाटेत करवंदीचे काटे या पोरीने पसरावेत. आई वेगळी पोर आणि बापाला वेळ लागून तो मरण पावला म्हणून हिला आधाराला आणले तर तीच बाजिंदीपणा करू लागली. भीमाचे मस्तक विचारांनी सैरबैर झाले. पायाखालची वाट कशी भराभर संपत होती तेही तिला कळत नव्हते. म्हटले चांगली शिकली सवरलेली गुणी पोर लगीन कार्य होईपर्यंत धड गुणांनी आपल्यापाशी राहील. बरासा मुलगा पाहून आपण तिचे लग्न करून देऊ. आपल्याला या घटकेपर्यंत ना पोर ना बाळ. ही नक्षत्रासारख्या रूपाची भटाबामणांच्या पोरींना मागे सारील अशी देखणी मुलगी आपण हिच्यावर आईची माया करू, तिची वेणीफेणी करू, तिला काकणे भरू, लेकीच्या उभेने कुशीत घेऊन निजू. पण पोरगी 7 बाजंदी निघाली. आपण सुद्धा एवढ्या लहान वयात इकडची मान तिकडे केलेली नव्हती. लग्न झालं, कार्य झालं, चांगली 10-12 वर्ष लोटली. सीताराम रावतासारखा दुबळा घो नशिबाने पदरात पाडला. रात्री अंथरुणात बाहेर घालून झोपू लागला. आत येऊन झोप म्हणून जबरदस्ती केली तर अंथरूण घेऊन पळून जाऊ लागला. मग रात्र रात्र भजनी मंडळीत रमू लागला. जत्रा दहीकाल्याच्या हंगामात पेटी वाजवीत 10 गाव भटकू लागला. अशा वेळी आपल्यासारख्या तरण्या ताठ्या बाईने काय करावं? जीवाची तगमग व्हायची. मग एक दिवस बसप्पा भेटला. तोपर्यंत किती जणांनी आपल्यासाठी गळ सोडले होते, पण आपण कुणालाच बदलो नाही. बसप्पा आवडला. त्याची इमानदारी पटली. त्या घटकेपासून दुसऱ्या पुरुषाकडे मान वर करून पाहिले नाही आपण. आणि आज
आज ही चिमुरडी पोर खुद्द बसाप्पालाच नादी लावते. भीमा कधी घरी पोचली ते तिचे तिलाच कळले नाही. जुईली खळ्याच्या पेळेवर बसून मामीची वाट पाहत होती. भीमा मामी सकाळीच बाजाराला गेली होती. तिला वाटले होते मामी याही खेपेला आपल्याला जा म्हणेल, पण मामी आज स्वतः गेली. जाताना विक्रीसाठी सुद्धा काही घेऊन गेली नाही. बहुधा बसाप्पाकडेच गेली असेल. बसाप्पाचे दुकान, त्याच्या दुकानातली ती आतली खोली, तो आरसा, फडताळातली पावडरीची नि स्नोची बाटली तिला सारे आठवले. गेल्या खेपेचीच हकीकत. काही झाले तरी यावेळी बसाप्पाकडे जायचे नाही असे तिने मनाशी ठरवले होते, पण अखेरीस तिला जावेच लागले. भीमा मामीने तिला पैशांसाठी एक छोटी पर्स दिली होती. चिबूड आणि माठाची तांबडी भाजी विकून आलेले 3 रुपये तिने त्या पर्समध्ये नीट ठेवले होते. पण बाजाराच्या गर्दीत ती पर्सच कुठे हरवली. शोधाशोध करूनही तिला ती सापडेना. सीताराम मामाचे औषध त्या पैशातून आणायचे होते. शेवटी निरुपाय होऊन ती बसाप्पाच्या दुकानी वळली होती. त्याने ताबडतोब पैसे काढून दिले होते. तिने प्यायला पाणी मागितले तसं तो म्हणाला, भितूर असा माठ भरलेलो, जा आणि घे. पाणी पिण्यासाठी ती आत शिरली आणि तो भव्य आरसा पुन्हा तिच्या नजरेला पडला. तहान विसरून ती त्या आरशातच पाहत राहिली. बसाप्पा तिथे केव्हा आला तेही तिला कळले नाही. आरशात नुसतं काय बघतं? काजळ कुंकू लाव, स्नो लाव, पावडर मार नि मगे बघ. वळकूक गावता रूप काय ता? जुईली लाजली, थोडी भ्यालीही. मागच्यासारखा हा अंगचटीला तर येणार नाही, गालावर पाठीवर हात तर फिरवणार नाही. पण बसाप्पाने तसे काहीच केले नव्हते. उलट फडताळ उघडून त्याने सुगंधी पावडरीचा डबा, काजळाची डबी, गंधाची अभ्गास्त्रोची बाटली काढून तिच्या समोर ठेवली होती. थांब, तुझ्यासाठी एक वस्तू हाडते, असं म्हणत बसाप्पा तिथून निघून गेला. जुईलीला हायसे वाटले. आता त्या एकट्या खोलीतील आरशात किती पाहू नि किती नको असे वाटून ती उमलून आली. नकळत तिने वेणीचे पेड उलगडले. सारे घनदाट केस छातीवर घेऊन तिने मनपसंत वेणी घातली. स्नोचा तलमथर चेहऱ्यावर लावला. पावडरीचे गुदगुल्या करणारे फूल तोंडावरून फिरवले. डोळ्यात काजळाची रेख सारली आणि कपाळावर त्या चमकत्या गंधाची सुरेख टिकली उमटवली. मग पातळ सोडून ती ते पुन्हा सुरेखपैकी नेसली आणि आरशातल्या आपल्या रूपावर निहायत खुश होऊन टक लावून पाहत राहिली. तोच मागून बसाप्पा आला. त्याच्या हातात ताज्या रतन अबोलीचा भरघोस वडेसर होता. हो वडेसर, केसात माळ नि बघ कशी दिसतस ती. सिनेमातली वैजयंतीमाला झक मारीत तुझ्या पुढं. नियो घे लक्ष साबू, तुझ्यासारखेच्या गोऱ्या अंगाक ह्यो लय उत्तम असा. जुईलीने वैजयंतीमालेचे पोस्टर पाहिले होते. मालवणला परीक्षेला गेले तेव्हा तिचा सिनेमाही पाहिला होता. त्यातील वैजयंतीमाला खरंच किती सुंदर होती. आपण तिच्यापेक्षाही सुंदर दिसतो. खरंच की हे बसाप्पा आपली मस्करी करतायत. तिने तो वळेसर घेतला आणि दोन्ही हात उंचावून तो ती माळू लागला. तोच बसाप्पाने मागच्यासारखाच आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिचे गोरे गोंडस मनगट घट्ट पकडले. त्या सरशी जुईली झटकन दूर झाली. त्याच्या हातातून आपला हात तिने चलाखीने सोडवून घेतला आणि ती दूर उभी राहिली. गो भिया नको, काय नाही करीत मी तुका. सहज धरले तुझो हात, किती नाजूक असा तो बघू. बसाप्पा बाहेर दुकानाच्या सदरेला निघून गेला. जुईलीला हायसे वाटले. उगीचच घाबरलो आपण. ती मग माठातले पाणी पोटभर प्यायली. तिला आश्चर्य वाटले. आपण तहान लागली म्हणून इथे आलो. आपली तहान इतका वेळ कुठे जिरली होती. पाणी पिऊन होताच तिने पुन्हा एक वार आरशात आपले रूप पाहून घेतले. दाराच्या फळी आड उभे राहून ती म्हणाली, लिंगायत मामा, मी चाललंय हां. जाताना ती लक्सची वडी पिशवीत घ्यायला विसरली नव्हती आणि ती मागच्याच दाराने बाहेर पडली. बाहेरच तिला भागीरथी दिसली. तिने तिला आपाद मस्तक न्याहाळली. आज लिंगायताकडे बरोच टाईम होतच वाटता. लय शिंगार केलंस. जुईलीने उत्तर दिले नाही. जुईलीला सारे आठवत होते. बसाप्पाच्या खोलीतला तो सावळा अंधार, तो सर्पाच्या वेटोळ्यासारखा लाल जर्द अभोलीचा गजरा, तो सुगंधी पावडरीचा डबा, त्यातले ते नरम तलम पिसासारखे फूल आणि तो वेड लावणारा, पुन्हा पुन्हा पाहत राहावेसे वाटणारा आरसा.
भीमा घरी पोहोचली तेव्हा जुईली खळ्याच्या पेढेवर बसून जणू तिचीच वाट बघत होती आणि सीताराम बाजाची पेटी काढून वाजवीत बसला होता. मधुसूदना मनरमणा, मधुसूदना मनरमणा, मुखी राहो माझ्या तुझे नाम सदा, मधुसूदना मनरमणा. गावातला बाळा शेलार अकस्मात भीमाच्या घरी येऊन दाखल झाला. सीताराम रात्री दहिकाल्यातील दशावतारासाठी शेजारच्या गावी गेला होता. तो अद्याप परतला नव्हता. पण भीमा जणू बाळा शेलारची वाट पाहत बसली होती. बाळा शेलार गावातला नामवंत कुळावी, म्हणजे लग्ने जमवणारा. सोयरीक जमवावी तर बाळानेच. कशीही आंधळी पांगळी मुलगी असो नि कसाही वेडा बागडा गडी असो, बाळाला त्याच्यासाठी सोरगत शोधणे कधीच कठीण गेले नव्हते. त्याच्या 10 गाव ओळखीचे होते. लग्नाची बोलणी दोन्ही पक्षांना खुश ठेवून कशी करावी यात त्याचा हात धरणारा जवळपास कुणीच नव्हता. बाळाने खांद्यावरचा टुवाल खाली ठेवला आणि त्यावर बैठक मारीत म्हटला, रावतीने कित्यासाठी बोलावला? आणि कित्यासाठी? भाची आमची बघलास तुम्ही? धामापूर करीन? होय, मॅट्रिक पास हा. दिसण्यात कशी हा ती तुम्ही बघला हास. तुझीच भाची ती. भीमा थोडी लाजली. म्हातारा बाळा अद्यापही आपल्या देखणेपणाला दाद देतो आहे. ती मग बोलायची थांबली. बाळा शेलार म्हणाला, नाही कित्या, तुम्ही येऊच्या आधी चाय चुलीवर तयार ठेवलंय. जुईल्या, चाय हाड. शेलार मामा इलियत. जुईली चहाचे कप बाहेर घेऊन आली. तशी एखाद्या विकाऊ पाडीचे निरीक्षण करावे तसे बाळा शेलार तिला पाहू लागले. मग चहाचे भुरके मारीत तो म्हणाला, हे का कोण रस्त्यावरलो चोर नेत? जुईलीच्या ध्यानात सगळा प्रकार आला. ती निर्विकारपणे गरादीच्या रेंजा आड उभी राहिली. हरकुळच्या रासमांचो एक पोरगो चांगलो असा, तळाटी असा, पगार थोडो, पण बाहेरचा उत्पन्न दांडग्या हा. घर बांधता हा चौपारीचा. तुम्ही तेतूर लक्ष घाला. ता मांजेर सोपं, पानचो डोबो खया. बाळा शेलार सावचितपणे पान खाऊन उठला आणि भीमाला म्हणाला, हरकुळाक जावचा लागात, खर्चाक काहीतरी दी. भीमाने 10 रुपयांची नोट पुढे केली. ती कब्जाच्या खिशात टाकून तो खांद्यावरचे टुवाल कुरवाळीत निघून गेला आणि जुईलीने मामीला विचारलं, मामी, माझ्या लग्नाचो घाट घालतहस? तर आता किती दिस थांबणार? जुईली यावर काही बोलली नाही. हातातली कादंबरी घेऊन ती एका कोपऱ्यात वाचत बसली. अलीकडे तिची नाडकर्ण्यांच्या निर्मलाशी मैत्री जुळली होती. निर्मलाला वाचनाची खूप आवड होती. ती नेहमी कादंबरी किंवा नाटकाचे पुस्तक वाचत असायची. जुईलीने तिच्याकडून पुस्तके आणायला सुरुवात केली होती. घरचे कामधाम आटोपले की ती एकतर निर्मलाच्या घरी तिच्याशी गप्पा मारायला जाई किंवा तिच्याकडून आणलेले पुस्तक वाचण्यात वेळ घालवी. निर्मला मुंबईला वाढलेली मुलगी होती. कसल्या तरी घरगुती कारणामुळे तिला तेथे कोकणात राहावे लागत होते. बाकी ती विचाराने बोलण्या चालण्याने थेट मुंबईकरीणच होती. वयाने जुईलीपेक्षा ती खूपच मोठी होती. पण नाडकर्ण्यांच्या एवढ्या मोठ्या घरात तरुण मुलगी म्हणावी तशी ती एकटीच होती. जुईलीची ने तिची सहज ओळख झाली. ती म्हणाली, एवढी SSC पर्यंत शिकून तू घरातच राबतेस? लिहावं वाचावं असं नाही वाटत तुला? माझ्याकडे ये, मी देईन तुला कादंबऱ्या वाचायला. आणि जुईली निर्मलाच्या घरी नियमाने जाऊ लागली. एकदा मामी म्हणाली, कित्याक मैत्री करतहस त्या बामणाच्या पोरीची? तिचे गुण काय धड असत? मुंबईत शान खाऊन झाला म्हणून हैसर पाठवल्याने घरच्यांनी. लगीन पण जमत नाही. 30 वर्षा होय तिली वयाक. पण जुईलीला निर्मलामध्ये कोणतेच न्यून आढळले नव्हते. निर्मला स्वभावाने अतिशय मोकळी होती. तिची उंच सडपातळ अंगकाठी, निळसर खोल डोळे आणि तिच्या अंगावरची नेहमी निळसर किंवा शुभ्र वस्त्रे यामुळे ती आपल्यापेक्षा वडीलधारी आहे असे जुईलीला उगाचच वाटायचे. म्हणून ती तिला अहो निमाताई म्हणायची. मग एकदा निर्मलाच म्हणाली होती, जुईली, मला तू निमाच म्हण.
पण तुम्ही माझ्यापेक्षा किती मोठ्या, खूप शिकलेल्या असू दे, तरीही आपण सख्या मैत्रिणीच आहोत. तुझी कुणी खास जीवाभावाची मैत्रीण होती की नाही शाळेत? इंदू परब होती. तशीच तुला मी. ती इंदू काय करते? जुईली समोर इंदूचा माहीत असलेला इतिहास झरकन सरकून गेला. ती व्यथित स्वरात म्हणाली, बापडी हालात दिवस काढत असेल. लग्न केलं घरच्यांनी घाईघाईनं. कुठेतरी फसली म्हणाली. कशी फसली? निर्मलाच्या खोल निळसर डोळ्यात कुतूहल आलं. कोणास ठाऊक, पण घरच्यापैकीच कुणीतरी फसवलं म्हणे. गडी माणसाच्या अंगावर घातलं. पण होता कोणी घरातलाच. निर्मला शहारली. बराच वेळ स्तब्ध राहिली. मग जणू शून्यात बघावं तसे कुठेतरीच पाहत ती म्हणाली, आपल्यासारख्यांना कसलाच आधार नसतो. जुईली, कुणावर विश्वास ठेवावा कुणावर नको काहीच कळत नाही आणि सगळीच गुंतागुंत होऊन जाते. स्त्रीचं आयुष्य म्हणजे एक उलट महाभारत असतं. जुईलीला निर्मलाच्या बोलण्यातील अर्थ मुळीच कळला नव्हता. पण त्या क्षणी तिला ती थेट इंदू परबसारखी वाटली होती, दिसली होती. इंदू परब जेव्हा लग्न होऊन मुंबईहून आल्यानंतर तिला भेटली होती, तेव्हाची तिची मुद्रा, तिची नजर आता थेट निर्मलाच्या ठिकाणी तिला दिसली होती. एकाएकी निर्मला तिला खूप जवळची, खूप ओळखीची वाटू लागली. तिने पुढे होऊन तिचा हात घट्ट धरला. निर्मलानेही तो तसाच तिच्या हाती ठेवून दिला. तिच्या डोळ्यात पाणी तरळत असल्याचा जुईलीला भास झाला. त्या घटकेपासून त्या दोघींची घट्ट मैत्री जुळली होती.